साई मोबाईल गडहिंग्लज. आपले लाडके आणि हक्काचे 12 वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल. विक्री व विक्री पश्चातही सेवा. मोबाईल व इतर ॲक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट. खरेदी एक ऑफर अनेक. सॅमसंग, ओप्पो, विवो, MI, आयफोन, रिअलमी, OnePlus यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध. चला तर मग जीवनात भरूया रंग साई मोबाईल संघ. आमचा पत्ता सुपर मार्केट, भारत नॉवेल्टी शेजारी, गडहिंग्लज. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. असं म्हणतात की हौसेला मोल नाही आणि याचाच प्रत्यय आज गडिंग्लजकरांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. गडिंग्लजमध्ये गेल्या 3 पिढ्यांपासून गडिंग्लजकरांना अविरत सेवा देणारं श्याम हॉटेल हे एक प्रसिद्ध हॉटेल आहे. 1995 पासून आम्ही याच्यामध्ये येतो. अशा विनम्र सेवा पार्टी आहेत. या हॉटेलच्या गडिंग्लजमध्ये कित्येक शाखा आहेत. स्वच्छ आणि विनम्र सेवा यासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. किशोर रोड येथील या शाखेचे मालक सिद्धार्थ गाताडे यांनी आज गडिंग्लजमध्ये एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी रचलेला आहे. इंडियाची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा झाली, त्यात आपला डी मुकेश हा यंगेस्ट बुद्धिबळपटू, जागतिक बुद्धिबळपटू झाला. पण लहानपणापासून बुद्धिबळप्रेमी आहे, त्यामुळे मला असं वाटलं बुद्धिबळच्या चालण्यासाठी हा कुठला तरी उपक्रम करावा आणि वडा फ्री द्यावा. आज मी 640 वडे स्वतःसाठी छोटा प्रयत्न केला. कामाची निर्मिती 1945 साली झाली. ती निर्मिती मी स्वतः केली. आमचे वडील तंबाखूचे व्यापार होते आणि अनेक कष्ट करून अनेक उद्योगधंदे केले. आम्ही त्या सर्व कष्टामधून हाल अपेक्षा सहन करून ह्या हॉटेलची निर्मिती केली आहे. आज गडहिंग्लजमध्ये 10 शाखा चालू आहेत. त्या 10 शाखांमधलं प्रत्येक हॉटेलचं नाव श्यामच आहे. त्याचं कारण काय? आमच्या वडिलांचं नाव महादेव, आईचं नाव सालन, त्यामुळे आईचं नाव शाह आणि वडिलांचं नाव त्यामुळे शाह हे नाव ठेवलेलं आहे. रोडला शाखा आहे, त्याचं नाव पण मी श्यामच ठेवलेलं आहे. सिद्धार्थ गाताडे म्हणजे संकेश्वर रोड येथील न्यू श्याम हॉटेलचे मालक हा माझा विद्यार्थी आहे. मी घाणी कॉलेज येथे फिजिकल डायरेक्टर म्हणून जॉईन झाल्यावर माझ्या पहिल्याच बॅचला मला सिद्धार्थची ओळख झाली आणि सिद्धार्थने मला सांगितलं की मला चेस या खेळामध्ये खूप आवड आहे, पण मला घरातून व्यवसायामुळं वडिलांच्याकडून म्हणावा तसा स्कोप मिळत नाही, उत्तेजन मिळत नाही आणि वडिलांपासून चोरून हा चेसची आपली आवड जोपासत होता. सिद्धार्थ त्यावर्षी टिवायला होता आणि त्याच वर्षी इंटरझोनलच्या चेसच्या स्पर्धा होत्या. त्यावेळी मी सिद्धार्थचे डॉक्युमेंट्स जमा केले, पण सिद्धार्थला भीती होती की त्याचे वडील पाठवणार नाही. त्याच्या विनंतीनुसार मी त्याच्या वडिलांना जाऊन भेटले आणि त्यांना विनंती केली. शनिवार आणि रविवार 2च दिवस या स्पर्धा आहेत, त्यामुळं त्याची खरोखर आयुष्यातली इच्छा आपण पूर्ण करूया, कारण टिवाय नंतर त्याला पुन्हा चेस खेळायला मिळणार नाही. आणि त्याची खरोखर इच्छा होती की शिवाजी युनिव्हर्सिटीसाठी त्यांना एकदा तरी खेळावं. आणि चमत्कार काय झाला माहिती नाही, त्याच्या वडिलांना मी ओळखत सुद्धा नव्हते, पण त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन सिद्धार्थला त्या ठिकाणी खेळायला पाठवलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंटरझोनल स्पर्धेत त्यांना अगदी चमकदार अशी कामगिरी केली. कोणत्याही प्रकारचं त्याला ट्रेनिंग नव्हतं, त्याचं प्रॅक्टिस नव्हतं, तरी सुद्धा सिद्धार्थनं खूप अशी उत्तुंग भरारी त्या ठिकाणी चेसमध्ये मारली. त्याचं जे स्वप्न होतं शिवाजी युनिव्हर्सिटीसाठी एकदा तरी चेस कॉम्पिटिशन खेळायची, ते त्यानं पूर्ण केलं. एखाद्या माणसाला एखाद्या खेळाची किंवा कुठल्याही गोष्टीची किती आवड असावी हे त्यांना गडिंग्लजकरांना दाखवून दिलं. चेस कॉम्पिटिशनमध्ये डी भूपेश यानं जे उत्तुंग भरारी मारले त्याच्यामुळं सिद्धार्थला असं वाटलं की आपणच जणू ते कॉम्पिटिशन जिंकलेलं आहोत. स्वतःला जे गोल अचीव करता आलं नाही ते गोल दुसऱ्यानं अचीव केल्यानंतर सुद्धा त्याला आनंद झाला. असा गुण सर्वांमध्ये मिळत नाही. त्याबद्दल मला सिद्धार्थाचा खूप अभिमान वाटतो. सिद्धार्थनं 1 नंबर काम केलेलं आहे. गडिंग्लज तालुक्यात आपला कोणतरी जवळचा व्यक्ती आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी मला चेस असोसिएशन गडिंग्लज स्थापन करायचं आहे. त्यासाठी मी पुढच्या महिन्यात एक छोटासा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करून आम्ही हा क्लब चालू करणार आहोत. मला गडिंग्लजमध्ये चालना मिळालेली मी हा छोटासा कार्यक्रम. सिद्धार्थच्या या भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा गडिंग्लजकरांकडून आणि जनगर्जना लाईव्ह कडून त्याला खूप खूप शुभेच्छा. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.
बुद्धिबळमध्ये मला हा गोल अचीव करता आला नाही, पण हा गोल आपल्या इंडियानं कोणतरी करून दाखवला, त्यासाठी हा मला उपक्रम करावा म्हणजे करायची इच्छा झाली.